तर गेम ऑन. 3 षटकांची लढत आणि स्ट्राईक एंडला आपण जरूर पाहतोय प्रदीप ठाकूर. 18 चेंडूंमध्ये कितपत धावांचा पल्ला गाठला जातोय पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात गोलंदाज मंदार कोहली जरूर पाहतोय निकेश स्मृती शहाबाज या संघाकडून. स्लोवर पैसा चेंडू त्याचा घेतलेला हा खरपूस समाचार आणि पहिल्या चेंडूवर मात्र प्रदीप याच्या बॅटमधून हा षटकार. सुरेख या षटकाराच्या साह्याने गोड सुरुवात करून दिली आहे रिद्धी सिद्धी कोपरी संघाकडून. 6 ने सुरुवात होत असताना जरूर पाहायला मिळतोय संघाचा धावफलक 6 या आकड्यावर जरूर पोहोचवण्यामध्ये प्रबल दावेदार इथून प्रदीप पाहायला मिळतोय. थोडंसं दडपण मंदारवर जरूर असेल. पुन्हा एकदा आकडूबाईचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जरूर क्लिअर होत असताना बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. पहिल्या सामन्याचा हिरो मंदार आणि दुसऱ्या सामन्याचा हिरो प्रदीप. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर सामनावीराचा पुरस्कार, परंतु सध्याच्या घडीला आपण विचार केला तर प्रदीप हा प्रभावी ठरलाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार, 12 धावा धावफलकावर. काहीसं दडपण इथून जरूर पाहायला मिळेल. आता मात्र कुठेतरी स्विंग इन मिस जरूर पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हर जरूर इशारा केलाय पंचांनी. 3 चेंडूंची समाप्ती आणि काहीसा कमबॅक जरूर करून दिलाय. तर गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जरूर दाखल झाला 13 धावा धावफलकावर. आता मात्र सुरेख कमबॅक, गतीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. चौथा चेंडू अखेर काल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना मंदार, निकेश स्मृती शाबाज, तर त्याला 2 हात करण्यासाठी प्रदीप ठाकूर रिद्धी सिद्धी कोपरी. आता मात्र फलंदाज बाद. पहिला हादरा जरूर लगावला जातोय तो रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला. धावसंख्या धावफलकावर 13, एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावर प्रदीप ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन जरूर येत असताना पाहायला मिळेल. तर शेवटचा चेंडू असेल आणि 5व्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वर दाखल झाले रिद्धी सिद्धी कोपरी संघाकडून वंश ठाकूर. सुरेख फलंदाजी सुरुवात चांगली करून दिली रिद्धी सिद्धी कोपरी संघासाठी. 2 षटकार ठोकले, त्यानंतर मात्र परतावं लागलं. नवीन फलंदाज जरूर दाखल झालाय वंश ठाकूर. मंदारचा हा शेवटचा चेंडू असेल. चला थोडासा स्पीड वाढवायचा आहे. अंतिम दिवस असल्या कारणामुळे अतिरिक्त सामने आपल्याला जरूर खेळवायचे आहेत. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी मंदार सज्ज झालाय. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना 1 गडी बाद 13 अशी प्रथमतः फलंदाजी करत असताना अवस्था कोपरी संघाची जरूर पाहायला मिळते. उचललाय आणि इथे मात्र मिस टायमिंग झेल होईल का? 4 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत होते, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी धावफलकाचा विचार केला. पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोचलाय तो. 1 गडी बाद 15 या आकड्यावर.
चांगली सरासरी आतापर्यंत मात्र गाठली आहे कोपरी संघाने. 15 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अक्षय कोळी, चांगला अष्टपैलू खेळाडू निकेश स्मृती शाबास संघाचा, ज्याच्यावर मात्र दुसऱ्या षटकाची इथे जबाबदारी जरूर दिली आहे. स्ट्राईक एंडला अजय, सलामीला आल्यानंतर प्रथमतच फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळेल. गती परिवर्तित चेंडू आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेस प्रयत्न होताना जरूर रोखलंय. धावसंख्या 1 ने वाढतीये. एक गडी बाद 16 हा आकडा धावफलकावर जरूर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू जरूर पाहायला मिळेल. अक्षय याचा चांगला उचललाय. आता मात्र चांगला फटका सजवलाय फलंदाज वंश ठाकूर याच्या बॅटमधून हा षटकार जरूर आलाय. षटकाराने मात्र धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 22. पहिला चेंडू जरूर सुरेखरित्या हाताळला गेला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर जशी संधी इथे वंश याला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करण्याची, आणि आल्यानंतर मात्र हा षटकार जरूर पाहायला मिळाला. इथून कमबॅक करून द्यावा लागेल. हा मात्र गती परिवर्तित आणि त्याचा चांगला समाचार घेत असताना बॅक टू बॅक वंशाच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस रिद्धी सिद्धी कोपरी या संघाचा जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने जरूर वाढेल. आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा एका गड्याच्या मोबदल्यात रिद्धी सिद्धी कोपरी संघाच्या जाऊन पोहोचल्या आहेत त्या षटकाराच्या साह्याने 28. चांगलं प्रदर्शन इथे पाहायला मिळते फलंदाजी करत असताना. हा देखील लोअर फुल टॉस, मिस टायमिंग. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा इथे कुठेही रोखल्या जाणार नाही. आणि 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा 30 आतापर्यंत चांगली सरासरी गाठत असताना षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना चेंडू शिल्लक असतील ते 2. हा देखील उचललाय, मिस टायमिंग. आता मात्र संधी आहे, संधीचं सोनं, आणि चांगला झेल टिपलाय. आणि फलंदाज वंशाला देखील परतावं लागते. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 30 आणि चांगला झेल इथे ऋतिकेच्या माध्यमातून टिपला गेला. चांगले जजमेंट आणि ज्या विकेटची गरज होती, आवश्यकता होती शाबास संघाला, ती इथे मात्र मिळवून दिली आहे. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वर दाखल होईल. शुभम वंडेकर इथून मात्र दाखल झाला आणि चांगली फलंदाजी आणि टाळ्यांच्या गजरात इथे मात्र पॅव्हलिनमध्ये स्वागत जरूर वंशाचं केलं गेलं. चांगली धावगती आणि चांगली सुरुवात इथे मात्र करून दिली आहे. परंतु शेवटचा एक चेंडू या षटकातील अक्षय याचा शिल्लक आहे. आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 15 धावा जरूर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केला आणि एक महत्त्वाची विकेट जरूर बळकावली आहे. शेवटच्या चेंडूवर काय घडेल हे देखील पाहावं लागेल. आणि सज्ज झाला अक्षय. चांगला चेंडू आणि चांगलं इथे मात्र घडलंय काय, आवश्यकता नसताना मात्र फलंदाज धावचीतच्या माध्यमातून बाद झालाय. फलंदाज क्रमांक 3 कोपरी संघाचा 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 3 गडी बाद 30 या आकड्यावर. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवर जरूर पाहायला मिळेलं निकेश स्मृती शाबास संघाकडून.
विश्वजित सिंग उर्फ ओमजी याच्यावर मात्र जबाबदारी जरूर दिली आहे. आतापर्यंत 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज जरूर पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला समीर तावरे, स्ट्राईक एंडला शुभम. या दोन फलंदाजांवर मात्र आपल्या धावसंख्येला गती देण्यासाठी मात्र जरूर जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूने विचार केला तर विश्वजित जरूर दाखल झालाय. षटक क्रमांक 3 शेवटचं षटक हाताळण्यासाठी. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील अभ्यंतर स्वरूपाचा चेंडू हाताळला गेला आणि 2 धावांनी बोनस मिळत असताना 32 धावा धावफलकावर. आणि आता मात्र चांगला फटका सजवलाय. नो मॅन्स लँड मधून चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय हा षटकार. सहाने मात्र धावसंख्या वाढतीये. 38 हा आकडा. 2 षटका अखेरीस 30 होत्या आणि एका चेंडूमध्ये त्या 8 धावा खर्च कराव्या लागल्यात. ते विश्वजित सिंग याला काहीसं दडपण येणाऱ्या कालामध्ये जरूर निकेत स्मृती शाबाद संघावर जरूर असेल, कारण चांगली धावगती ते मात्र प्राप्त केली आतापर्यंत रिद्धी सिद्धी कोपरी या संघाने. चांगला चेंडू. नो बॉल. नो +1. खूप खराब गोलंदाजीचा नजराना जरूर पाहायला मिळतंय गोशांकी क्षेत्राच्या माध्यमातून. नो +1. 2 धाव्यांचा आणखी बोनस म्हणजेच एका चेंडूमध्ये खर्च झाले त्या 10 धावा. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि कितपत धावांचा मजल इथून मारली जाईल रिद्धी सिद्धी कोपरी या संघाकडे जरूर पाहावं लागेल. नो +1. तर देखील उंच असा उत्तुंग फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार जरूर पाहायला मिळतोय. भरमसाठ वेगाने ते धाव गती जरूर प्राप्त केली आहे आणि धाव फलकाला देखील आकार दिलाय. धावा लागल्या त्या धावफलकावर रिद्धी सिद्धी कोपरी संघाच्या 46. 3 गडी बाद 46. चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन आणि उत्तुंग अशी धावसंख्या जरूर पाहायला मिळते. दोन चेंडूंमध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्यात विश्वजित सिंग. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 50शी पार जाईल यात मात्र शंका नसेल. आता सुरेख चेंडू हाताळला गेलाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू, परंतु चोरट्या स्वरूपात एक धाव जरूर बलकावली जाते. धावफलकावर 1 ने भरती घेत असताना संघाची धावसंख्या 3 गडी बाद 47. 47 लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथमतः फलंदाजी करत असताना रिद्धी सिद्धी कोपरी हा संघ. दुसऱ्या फेरीची लढत आपण पाहतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त 1 धाव आणि काहीसं कमबॅक करून दिलाय. याला मात्र निकेत स्मृती शाबाद संघाच्या गोलंदाजाने. धावसंख्या धावफलकावर 48. 48 जी इथे मात्र यष्टीरक्षक
कुठेतरी चूक करतोय आणि चुकीचा भोगवट आहे ते भोगावं लागत असताना जरूर पाहायला मिळते. एका धावसंख्येचं बढती जरूर पाहायला मिळेल. धावफलकावर धावा 49 आणि या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. 2 चेंडूमध्ये 16 खर्च झाले होते परंतु नंतर चांगलं कमबॅक करून दिलंय. आणि आता मात्र अवांतर स्वरूपाचा चेंडू, उंच उचली घेणारा हा चेंडू जरूर होता आणि अर्धशतक धावफलकावर लागलाय ते रिद्धी सिद्धी कोपरी संघाचं. 3 गडी बाद 50 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूवर आलाय हा डॉट बॉल. षटक क्रमांकाचं तिसरं संपुष्टात. 3 षटका अखेरीस 50 धावा धावफलकावर आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये तब्बल 51 धावांचं टार्गेट असेल ते निकेश स्मृती शाहबाज संघासमोर. एकावन्न रनचं लक्ष येणाऱ्या 18 बॉलमध्ये आणि सलामीची जोडी ही मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचचा हिरो मंदार कोळी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर ओपनर बॅट्समन अक्षय, गोलंदाजीच्या मार्कवर प्रभाकरला इन्व्हाइट केलं आहे. नवी मुंबई मधील एक वेगवान गोलंदाज रिद्धी सिद्धी कोपरी या टीमचा, परंतु कसं प्रत्युत्तर देईल हे प्रश्नचिन्ह देखील असेल. पहिलाच बॉल वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. येणारे 17 बॉल आणि आता मात्र 51 रनची गरज. वाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये एक डाव देखील ॲड होते. 17 बॉलमध्ये 50 रनची गरज.
चला सारसोळी टीमचे कॅप्टन, सारसोळी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित या. सतरा बॉलमध्ये अजूनही 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सारसोळी टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे, कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. खोलवर पद्धतीचा हा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र रिलीज करण्याचा प्रयत्न. यॉर्क पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रोक खेळत असताना थोडंसं प्रभावित केलं बॅट्समन मंदारला एक सिंगलच्या साह्याने. 16 बॉलमध्ये आता मात्र 49 रनची गरज. आज एक नवी क्रांती घडली जाईल की काय या मॅचमध्ये असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परंतु जर क्रांती घडली तर मात्र खऱ्या अर्थाने याच मैदानामध्ये नाव देखील वर्चस्वामध्ये येईल या दोन्ही बॅट्समनच्या. जर 16 बॉलमध्ये 49 धावा यांनी पूर्ण केल्या तर वेग भरपूर होता. इनसाइड एज आणि बॅट्समन अक्षय मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का 2 रनवर आपल्याला पाहायला मिळतोय. चला सारसोळी टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. हॅलो हॅलो. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 धावा, एक गडी जरूर बाद झाला आहे. निकेश स्मृती साबाज या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना टार्गेट जर आपण पाहिलं तर 51चं लक्ष आहे. 14 बॉलमध्ये 48 रन्स इथून करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल प्रभाकरचा चांगला बॉल जर आपण पाहिला तर स्लॉटमध्ये होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु आणखीन एक डॉट बॉल. यावेळचा बॉल मिड विकेट का फिल्डरला आहे आणि सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. आतापर्यंत 4 धावा, 4 रन्स. तर चला टॉससाठी यायचं आहे. सासोळा टीमचा कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. चांगला स्ट्रोक, वंश ठाकूर डीपमध्ये कॅच ड्रॉप झाली. सेकंड रनसाठी कॉल येतोय. एकच धाव आणि या 2 धावा.
खराबपैकी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा या बॉलवर मिळते टीमची धावसंख्या. गोलंदाज क्रमांक दुसरा यावेळेचा बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. 22 ओव्हरमध्ये आणखीन एक सिंगल धावफलकावर ऍड होईल. चांगला स्ट्रोक. मिड ऑफच्या रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट होते. आणखीन एक सिंगल. येणारे बॉल आहेत 8 आणि धावा करायचे आहेत 42. 8 बॉलमध्ये 42 धावा. आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. 22 ओव्हर एक सिंगल. तर चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर रिद्धी सिद्धी कोपरी या टीमच्या दरम्यान जर आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग गोलंदाजीचा निर्णय निकेश स्मृती साबा टीमने जरूर घेतला, परंतु एक चांगलं टार्गेट सेट केलं रिद्धी सिद्धी कोपरी या टीमने. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 11 धावा, 11 रन्स. 6 बॉल आणि 40 धावांची गरज. सहा बॉल आणि 40 धावसंख्या इथून करायच्या आहेत. 5 मध्ये 39. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक ऑन साइडला मंदारच्या बॅटमधनं. 6 धाब्यांसाठी षटकार आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागल्यात त्या मात्र 18 धावा, 18 रन्स. यावेळेचा बॉल वाईट +1. आणखी 2 धावा धावफलकावर ॲड झाल्यात. 20 धावा, 20 रन्स. अजून देखील 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 31 धावा इथून करायच्या आहेत. यावेळेचा बॉल आणखीन एक खराब बॉल, आणखीन एक वाईट बॉल.
यावेळेचा बॉल चांगला रिलीज झालाय. कदाचित मंदारला वाटलं असेल हा व्हाईट बॉल आहे, परंतु लाईनच्या आतमध्ये हा बॉल रिलीव्हर झाला. 3 बॉलमध्ये 30 धावा. चांगला स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर आहे, फक्त एकच धाव. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल उडवलाय. डीपमध्ये फिल्डर आहे आणि हा बॉल एक लाजवाब झेल आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. सामना होतोय फिनिश. मॅच जिंकलाय टीम रिद्धी सिद्धी कोपरी. तर चला टॉससाठी यायचं. रिद्धी सिद्धी कोपरी आणि टीम सारसोळे. तर मॅन ऑफ द मॅच